आजच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांचं खरं म्हणजे अभिनंदन. आता महानगरपालिकेच्या इलेक्शन बद्दल आपण त्या प्रेसमध्ये बसलेलो आहोत. आजच्या प्रेसमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महानगरपालिकेच्या इलेक्शन बद्दल आपण बोलत असताना मित्रपक्ष आमच्या महायुतीचे भाजप, शिवसेना आणि आरपीआय आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षाची युती आहे. अशी युती असताना आज महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये भाजपजवळ आमचा मित्रपक्ष, जुना मित्रपक्ष असल्यामुळं त्यांच्याजवळ आमची जी चर्चा चालू होती, गेल्या 10-12 दिवसापासून चर्चा चालू होती, त्यानंतर त्यांनी चर्चा बंद केली. आम्ही त्यानंतर स्वतः जाऊन त्यांची चर्चा केल्यानंतर आज 3 दिवस त्यांच्याबद्दल मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, नंतर प्रवीण दरेकर यांच्यावर आमची चर्चा चालू होती. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आमच्याजवळ त्यांनी 1-to-1 चर्चा करायला पाहिजे होती. त्या पद्धतीने केल्या नसल्यामुळं त्यांनाही काय कळलं नाही की आम्हाला किती सीट पाहिजे. आम्ही तर आमच्या सीटच्या 26 सीटच्या आम्ही त्याला लिस्ट दिली होती आणि त्या लिस्टच्या माध्यमातून त्यांनी त्या पद्धतीने करायला पाहिजे होतं. त्यांनी आम्हाला किती येतात, तुम्हाला किती येणार, किंवा आम्ही दिलेल्या लिस्टमधून आम्हाला 15 ते 14 अशा पद्धतीने जरा मागे पुढे झाल्याचं तरी चाललं असतं. पण त्यांनी न चर्चा केल्यामुळं आम्ही त्यांच्यावर 3 दिवस चर्चेला जातो, पण त्यांनी चर्चेला आम्हाला वेळोवेळी भेटत नसल्यामुळं आज ही परिस्थिती आली आहे. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे ते 2 दिवस त्यांची वाट बघत होते की चर्चा करतील, पण त्याविषयी प्रेस चालू असताना परवाशी त्या प्रेसमध्ये आदरणीय प्रवीणजी दरेकर जे आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही योग्य तो वाटा रिपब्लिकन पक्षाला देऊ, आमचे जुने मित्र असल्यामुळं. त्यांनी आठवले साहेबांच्या प्रेसमध्ये त्यांनी येऊन स्वतःच बोलल्यानंतर आम्हालाही वाटलं की बाबा परत परवाची 2 दिवसापूर्वी बोलल्या, आज 2 दिवस, काल आणि परवाचे दिवस, परत ते 2 दिवस आमचे वाया गेले आणि मग चर्चा होऊ शकल्या. तेही त्यांच्या गावामध्ये होते, त्यांच्या शिवसेना, बीजेपी यांच्या युतीच्या माध्यमातून ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळं आम्ही रंगशास्त्राही 2 वेळा गेलो, त्यानंतर बीजेपीच्या ऑफिसलाही 3 वेळा गेलो. ते चर्चा होऊ न शकल्यामुळं मला वाटतं आज ही परिस्थिती आलेली आहे की आम्ही ठरवलेलं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आमचे राष्ट्रीय सरचिटणीस आमचे अविनाशजी मातेकर आहेत, गौतमजी सोनावणे महाराष्ट्र सरचिटणीस आहेत, काकासाहेब कांबळकर जे आहेत, मुंबई सरचिटणीस विवेकजी पवार आहेत. आम्ही असं डिसिजन घेतलं की आता दिवस किती राहतात, फॉर्म भरायला आता 2 ते 3 तास आहेत आणि रात्री आम्हाला सकाळी सांगितलं की तुम्हाला आम्ही कळवतो, तुम्हाला 7 ते 8 सीटची आम्ही चर्चा करून आम्हाला कळवतो. पण त्यांनी ती चर्चा केली नाही आणि त्यांचे फोनही आले नाही, म्हणून आज आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. याच्या पुढं आम्ही ठरवलेलं आहे की स्वबळावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि आम्ही हा निर्णय घेतलेला कार्यकर्त्यांनी, म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे की स्वबळावर आपल्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म आम्ही रात्रीपासून सुरुवात केली वाटायला. आम्ही चर्चेला बसलो, त्या चर्चा न झाल्यामुळे रात्री 10 वाजेपर्यंत थांबल्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर 10:30-11 वाजल्यापासून आम्ही फॉर्म वाटायला सुरुवात केली. 11:30-12 त्यांचे फोन आले, मी फॉर्म थांबवले. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या प्रेस मीडियाला माहिती पडल्या पाहिजे की त्यांनी ज्या पद्धतीने जुने मित्रपक्ष आपण आहोत, 2012 पासून आम्ही आहोत, पण त्यांनी व्यवस्थित न सहकार्य केल्यामुळे आज ही परिस्थिती आलेली आहे. आपण पहिलं तर आशिष शेलार म्हणतात की कुठेतरी आम्ही चर्चा केली, त्याविषयी प्रवीण दरेकर पण आले, म्हणजे एवढ्या चर्चांमध्ये नेमकं काय झालं? आशिष शेलारजवळ आम्ही चर्चा वेगळा गेलो होतो, पण त्यावेळी पण आम्ही असंच गेलो होतो. आम्ही फॉर्म दिल्यानंतर, अर्ज दिल्यानंतर ते भेटले नव्हते, मग त्यामुळे स्वतः लेटर द्यायला गेलो. त्यांना 26 सीटचे 25 ते 26 सीटचे आम्ही लेटर द्यायला गेलो. त्यावेळी आशिष शेलार भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की आपण चर्चा करूया याच्याबद्दल. पण गेल्या आठवड्याभर कुठेच चर्चा झाली नाही आणि अमित साटम जे मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांच्याजवळ आम्ही चर्चा वेळोवेळी फोन मारतो. प्रवीण दरेकरने येऊन स्वतः तिथे आठवले साहेबांना सांगितल्यानंतर चर्चा अशी झालेली नाही, 1-to-1 चर्चा झालेलीच नाही. मग आता आपली जी यादी आहे ती आता जाहीर झाली आहे, मग आता आपण कोणत्या चिन्हावरती लढणार आहात ते काही ठरवलंय का? जो मिळेल आम्ही आता आता चिन्ह जे आहेत आठवले साहेब येतील, आम्ही जे चिन्ह देतील त्या चिन्हावर आम्ही स्वबळावर मैत्रीपूर्ण स्वबळावर आम्ही लढाई करू. म्हणजे आम्हाला कुणाच्याबद्दल विरोधात बोलायचं नाही, पण आमच्या पक्षाचं अस्तित्व राहिलं पाहिजे अशासाठी आपण ही भूमिका घेतलेली.
भाजपने कुठेतरी आपल्याला अंधारात ठेवलं असं म्हणायचं? अंधारात नाही, चर्चेमध्ये ठेवलं. अंधारात ठेवलं, चर्चेमध्ये आम्हाला गुंतवून ठेवल्यानंतर त्यांची तिकडे चर्चा न झाल्यामुळे आमच्यावर त्यांना चर्चा करायला भेटली नाही. असं त्यांचं काल दरेकर साहेब आणि हे बाकी आम्ही साठवून बोलत होते. त्या दिवशी आठवले साहेब बोलताना देखील असं म्हणाले की आमचे काही उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर देखील लढवण्यासाठी इच्छुक आहोत, पण तसं देखील त्यांनी मान्य केलेलं दिसत नाहीये. अशा पद्धतीने त्यांनी बोलल्यानंतर आम्ही जाऊन चर्चा केली. आम्ही रात्रीही चर्चा केली की तुमच्या चिन्हावर भारतीय जनता पार्टीच्या कमल निशावर आम्ही उद्या तयार आहोत. आम्हाला ज्या 7, 8, 10 दिले तरी चालतील. आता वेळ नाही नसल्यामुळं त्याही आम्हाला मान्य होतं. आम्ही तुमच्या चिन्हावर लढू असं त्या रात्री सांगितलं, पण सांगतो बोलले. कुठेतरी आता शिंदे गटामधूनच आनंदराज आंबेडकर यांना काही उमेदवारी मिळणार आहे, तसं मग आपल्या सोबत भाजपने केलं नाही म्हणजे आपली फसवणूकच म्हणायची काही. फसवणूक नाही, पण आम्हाला चर्चेमध्ये ठेवलं. म्हणजे चर्चेमध्ये असं चर्चेमध्ये ठेवलं तरी आपल्याला काही दिलं नाही ना, म्हणजे निष्पन्न काही निघालं नाही. निघालं नसेल निष्पन्न असं त्यांना वाटलं की बाबा आता आपण रिपब्लिकन पक्ष केंद्रामध्ये आठवले साहेब हे प्रामाणिक आहेत, कधी कुणावर डायरेक्ट निर्णय घेत नाही आणि तोडायचं राजकारण त्यांच्याकडे नसते, ते जोडायचं राजकारण करतात. आणि त्या माध्यमातून त्यांनी आम्ही समजून गेलो की आता नाही तर रात्री होईल, सकाळी होईल. पण अजूनपर्यंत आम्ही त्यांची कुठलीही पद्धतीने आम्हाला बोलवणं झालं नसल्यामुळं आधी आम्ही प्रेस घेतलेली. आपण एबी फॉर्मचं वाटप काही केलं आहे का अद्यापही झालेलं? आम्ही आता 45 एबी फॉर्म दिलेले आहेत. आता आमच्याकडे 39 लिस्ट आहे, म्हणजे आता टाईप केल्यामुळं. त्यानंतर आम्ही 45च्या आसपास आम्ही एबी फॉर्म दिलेले आहेत. मग हे आठवले साहेबांनी जी नाराजी होती ती ट्विट करून व्यक्त केली, त्यानंतर कुठल्या प्रमुख नेत्याचा आठवले साहेबांना फोन आला होता? प्रवीण दरेकर मिडल आहेत, ते स्वतः आले होते. आज आठवले साहेबांनी ट्विट केलं सकाळी, त्यांचा फोन म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा अजून भारतीय जनता पार्टीचे कुठले नेते असतील त्यांचा फोन आला का आठवले साहेबांना? आम्हाला तरी याच्याबद्दल कुठलीही कल्पना नाही. आठवले साहेबांना गेला असेल फोन, पण आठवले साहेब ऑफिसला आलेच नाही. आम्ही सर्व कार्यकर्ते जे प्रमुख कार्यकर्ते आहोत आम्ही इथे आलो आहोत, असं काही नाही. बोलायचं या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आठवले साहेबांना मेसेज आलेला आहे. ते आता तासाभरात त्यांची चर्चा होणार आहे असं त्यांच्या मेसेजनुसार दिसतंय. आणि त्या दृष्टीने चर्चा झाल्यानंतर पुढचा निर्णय तर होईलच, परंतु एकंदरीतच मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाबरोबर भारतीय जनता पक्षाची युती असताना सुद्धा मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुतीतून डावलं गेल्याची जी भावना आहे, हा जो राग आहे, हा असंतोष आहे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड दिसून आला. आणि त्या असंतोषाच्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जवळजवळ 51 एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील. आणि आठवले साहेब आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या चर्चेतून जर काही तोडगा निघाला तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की आठवले साहेबांकडून जर काय आदेश आले तर त्या दृष्टीने विड्रॉलच्या डेटपर्यंत माघार सुद्धा घेतली जाईल. परंतु ही चर्चा जी आहे ती पुढे जर झाली, आठवले साहेब आणि माननीय मुख्यमंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली तर निश्चितपणे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते माननीय आठवले साहेबांचा निर्णय शिरसावंत मानून त्या दृष्टीने कामाला लागतील. या महानगरपालिकेच्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंबई शहर आणि MIMRD रिजन म्हणजे ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्याचा इकडे पनवेल या MIMRD रिजनमध्ये कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेपैकी अनेक महानगरपालिकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी सोडली गेली आहे. पुण्यापासून तर अनेक, फक्त जर कोल्हापूर जिल्हा सोडला तर काही ठिकाणी, परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महायुतीसोबत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार उभे आहेत. परंतु MIMRD रिजनमध्ये मात्र या दृष्टीने जिथे रिपब्लिकन पक्षाची प्रचंड ताकद आहे, शक्ती आहे, संघटित ताकद आहे, म्हणजे एक मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, ठाणे जिल्ह्यातलं उल्हासनगर असेल, कल्याण डोंबिवली असेल, पालघर असेल किंवा पनवेल आणि नवी मुंबई असेल, ज्या ठिकाणी दलित वस्त्या, आंबेडकरी वस्त्या प्रचंड ताकदीने आहेत
आंबेडकरी चळवळीचं मूळ हे बाले केले महाराष्ट्रातले. याच MMR रिजनमध्ये व्यवस्थित जागा वाटप महायुतीकडून न झाल्यामुळं या MMR रिजनमध्ये कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि त्या दृष्टीने काही ठिकाणी आम्ही जसं मुंबईच्या अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आम्ही आज जाहीर करत आहोत. आणि निश्चितपणे आठवले साहेबांच्या सूचनेनुसार उरलेल्या ज्या जागेवर आमच्या मित्र पक्षासोबत, कारण अनेक ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये जागा महानगरपालिकेमध्ये जागा सोडल्या असल्यामुळं आम्ही उरल्या ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे त्याच्याबरोबरही जागेवर रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या उमेदवारांचं काम करेल असं आठवले साहेबांच्या वतीने आज आम्ही या पत्रकार परिषदेला सांगतो. साहेबांचा खालीच घेतला खाली वाईट तुमचा झाला. आता काही साहेबांची आणि फडणवीस साहेबांची चर्चा होणार. चर्चा आता चालू आता सकाळीच मेसेज आलेला आहे. हा तेच म्हटलं म्हणून. त्या मेसेज नंतर परत काही गोष्टी असं आठवले साहेब स्वतः पत्रकार परिषद देऊन जाहीर करतो. नंबर देतो 9757 9757 10 7788 88. तुमचं काय नाव बोलला? ईशान देशमुख ABP माझा. फोन करा ना. हां ईशान देशमुख ना. हो. काय नाही आहे ना अजून कोण आहे? हे आहेत ना बोलणार आहेत ना. असा ना तुमचाच देतो नंबर. 9920 9920 700 700 744. माझं नाव गौतम सोनन. हो. सिद्धार्थ कासार. कुठल्या केलं तुम्हाला कुठल्या आहे? ABP माझा. चालेल. नाव काय बोलत? ईशान देशमुख ABP माझा. ठीक आहे. हे काय असेल तर करतो आपण. कोण घेते आता? झालं का? घेणार आहेत.